नमस्ते. शीतल मोहिते ब्लॉगच्या लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपली खूप महिन्याने म्हणजे आपली लाईव्ह आहे आणि ते लाईव्ह घेण्याचं पण एक खूप छान कारण आहे. यासाठीच ही लाईव्ह आपण घेतलेली आहे. तर सर्वांनी पटपट लाईव्हला जॉईन व्हा, मग आपण पुढे चर्चा करता येईल. तर हा, नमस्कार दादा, लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसांनी आपली सगळी फॅमिली आता आपल्याला भेटायला मिळणार आहे. सगळ्यांना आता कोणाकोणाला नोटिफिकेशन गेले हे काय माहीत नाही, पण बघूया आज कोण कोण आपल्याला लाईव्हला जॉईन होते ते. हा, कुमारचं पण लाईव्ह मध्ये स्वागत आहे. नमस्ते. तर या पटपटपट लाईव्हला जॉईन व्हा. कॅमेरा खूपच उंच झाला, जरा सही करा, ॲडजस्ट करते थोडंसं, वाचता पण येईल मला. तर या पटपट लाईव्हला कमेंट करा प्लीज. तर 7 जण लाईव्हला आहेत, पण आज पटपट सगळ्यांनी कमेंट करा, कारण त्याशिवाय कोण कोण आहे ते मला कळणार नाही आहे. तर लाईव्हला येण्याचं तसंच आपलं छानसं कारण आहे, त्यामुळे मी लाईव्हला आलेले आहे. आणि जर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर पहिली कमेंट आहे ह्या दादांची. रुक्मिणताई पण लाईव्हमध्ये आले, तर रुक्मिणताईंचं पण लाईव्हमध्ये स्वागत आहे. हा, नमस्कार दादा, बोला. आणि लाईव्हवर दिसत आहेत खूप जण, पण कमेंट केल्याशिवाय तुमचं नाव काय आम्ही वाचू शकणार नाही आहे. तर अगदी थोडा वेळ मी लाईव्ह घेणार आहे, कारण आज आहे संकष्टी आणि अजून काय कुणी उपवास वगैरे अजून सोडलेला नाही आहे. मग जेवण वगैरे आवडलं, म्हटलं चला आता थोडा वेळ लाईव्ह घेऊया. आणि काय कारण आहे लाईव्ह घेण्यामागचं आणि काय तुम्हाला मला सांगायचं आहे ते मी आज बोलणार आहे. तर पटपट या लाईव्हवरती. तर आपलं चॅनल चालू होऊन 3 वर्ष तरी झाली. तर हा, नमस्ते. तर आपल्या चॅनलचा हा प्रवास आहे तो कुठपर्यंत आलेला आहे, कशा प्रकारे त्याची प्रगती सुरू आहे हे आपण पाहूया. तर चॅनल जे आहे ते आपलं लॉकडाऊन सुरू होता त्यावेळेलाच काढलेलं होतं, पण काही कारणास्तव थोडा कालावधीमध्ये मध्ये गॅप पडला त्याला. त्यामध्ये मी काय त्या व्हिडिओ वगैरे टाकले नाहीत, म्हणजे पूर्ण माझं दुर्लक्ष बऱ्यापैकी त्यामध्ये झालं. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षीपासून मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला लागले आणि त्या व्हिडिओ टाकल्यामुळं माझा खूप छान फायदा झाला, किंवा त्यात माझी चॅनलमध्ये चांगली ग्रोथ झालेली आहे. आणि बराचसा टप्पा आपण पार करून पुढं गेलेलो आहे, त्यात आपल्याला यश आलेले आहे. ते सर्व तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे मी आभार मानते, कारण तुमच्या सहकार्याशिवाय हे काम अपुरंच आहे. तर चॅनल चालू करण्यामागचा हेतू जर म्हटलं तरी, खरं तर मला अगोदर तुम्हाला सांगायचं तर मला ह्यात आवड आहेच. व्हिडिओ करायची खूप आवड होती. माझा अगोदर इंस्टाग्रामवर पण माझे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये माझे रील्स वगैरे मी त्याच्यावर टाकते. पण अगोदर माझा अजून एक चॅनल आहे, त्याच्यावर मी अजून म्हणजे थांबला आहे, म्हणजे बऱ्यापैकी तो स्टॉपच झाला आहे. त्याला आता बघूया कधी मला वेळ, म्हणजे कारण मला चांगल्या प्रकारे मला ते करायचं आहे, त्यामुळे मी थोडंसं थांबवले. पण याच चॅनलवरती मी थोडासा जास्त फोकस दिल्यामुळे एकतर हे चॅनल आपलं कंटिन्यू चांगलं व्यवस्थित चालू आहे, म्हणून मी हे एकाच चॅनलवरती मी फोकस ठेवलेला आहे. तर लाईव्हवरती कोण कोण आले काय होईल.
आणखीन काय केलं? तर कुमारने काय टाकलं? तर आपल्या चॅनलमध्ये हां सर, तुमचं लाईव्हमध्ये स्वागत आहे. तर सर, तुमच्या कमेंट खूप छान असतात आणि आम्हाला खूप परत आणि प्रोत्साहन देत असतात नवीन व्हिडिओ करण्याच्या. मी सरांना पण सारखं सांगते, आमच्या सरांना सांगत असते की ह्या सरांच्या पण छान कमेंट असतात आणि खूप आम्हाला आनंद होतो अशा कमेंट वगैरे असं आले की. आणि आपले आज 5K कंप्लीट झालेले आहेत. तर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून मी आभार मानते, कारण हा जो टप्पा आहे तो खरंच खूप मोठा आहे. आणि खरं सांगायचं तर 1000 सबस्क्राईब होईपर्यंत एवढं कष्ट आहे. यूट्यूब चॅनल आपण म्हणतो तसं सुरू करणं खूप सोपं आहे. सगळं म्हणजे आपण व्हिडिओ वगैरे टाकतो, सगळं आपण रेग्युलर करतो, पण जे त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो खूप मोठा आहे. आणि कसं होतं, एक एक वेळेला आपलं चॅनल चांगलं चाललं बरं, नाही तर मग त्याच्यावर जर व्ह्यूज कमी आले तर परत आपण डिमोटिवेट होतो, मग करू वाटत नाही, असं होत असतं. पण ह्यामध्ये तुम्हाला मी एका माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की व्ह्यूज येऊ देत नाही येऊ देत, आपण कंटिन्यू ते आपण चॅनल चालू ठेवलं पाहिजे आणि कुठेही न होता आपण चालत राहिलं पाहिजे. तर आजच्या दिवशीच, आज आहे संकष्टी, आपल्या गणपती बाप्पांच्या आशीर्वादानं आज आम्हाला बातमी आलेली आहे की आपले 5K कंप्लीट झालेले आहेत. आणि म्हणून म्हणलं आज आपण लाईव्ह घ्यायचे. तर पटपट मला कमेंट करा. संजय दादांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे. सरांचं पण सुरेश सरांचं पण लाईव्हमध्ये स्वागत आहे. तर संजय दादा, किती दिवसांनी दर्शन झाले बघा. आपली लाईव्ह अगोदर, मला वाटते दिवाळीच्या अगोदर आपली लाईव्ह चालू होती. खूप आम्ही नियोजन काय काय केलेलं होतं. आता दुसरी मला वाटते सुट्टी, दिवाळीची सुट्टी संपली, आता ही उन्हाळ्याची पण सुट्टी आहे, पण अजून आपलं काय हे होणार होतं, गेट टुगेदर होणार होतं, ते काय घडलेलं नाही. आता ते सगळं मी इकडं बघते, मी जिथं स्क्रीनवरती मी इकडं बघते, तुम्ही म्हणाले इकडं काय होते, तरी मोबाईलमध्ये मला नीट दिसत नाही आहे. तर रुक्मिणताई, संजय दादा म्हणतायत रुक्मिणताईंना नमस्ते. हां, रुक्मिणताईंचं त्यांचं बोलणं चालू आहे. तर बरेचसे आपले जे फॅमिली मेंबर होते अगोदरच्या यूट्यूब, आपण ज्यावेळेला लाईव्ह घेत होते, ते थोडंसं विस्कळीत झाल्यासारखं झालं, म्हणजे परत सगळेच असे पांगल्यासारखे झाले. आणि त्याने एकत्र करण्यासाठी आज म्हटलं आजचा व्हिडिओ घेऊया, आज लाईव्ह घेऊया आपले. तर संजय दादा म्हणते चंद्र 10 वाजता आहे आज. हां, आज 10 वाजता आहे, त्यामुळे म्हटलं निवांत होऊ द्या, म्हणजे अजून आहे आपल्याला अर्धा पाऊण तास मिळतोय, तेवढा वेळ आपण बोलूया. आणि संजय दादा, तुम्ही येणार होता इथं, बरंचसं आपलं होणार होतं नियोजन, आपली इथली सगळी यूट्यूब फॅमिली तुम्हाला भेटा येणार होती, पण ते सगळं राहून गेलं. तर आता बघा, तुम्हाला कधी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही या, कारण बरेचसे मला म्हणत होते आपण कधी घ्यायचं, कारण तुम्ही तेवढं लांबून येणार आणि ते कारण मी इथं ठरवून लगेच चालणार नाही ना, तुमच्या येण्यावरच आमचं इथलं नियोजन असणार. तर चला, पटपट लाईव्हला जॉईन व्हा. आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ पहा, आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, नक्की कमेंट करा. आणि कोणत्या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ आवडतात हे पण मला सांगायला तुम्ही विसरू नका. तर पिहुल म्हणतात रोज घ्यायला येऊ. तर ठीक आहे, पिहुलताई म्हणतात. मग आता पिहुलताई आहेत का दादा आहेत हे आम्हाला आजपर्यंत कळलं, पण ताईच आहेत होते, कारण त्या सुद्धा लाईव्हवर नेहमी असतात आपल्या. तर ताईंचं पण त्या लाईव्हवर, हो घेऊया, वेळ मिळेल तसं आपण घेऊया. लास्टची काय कमेंट होती, तिरकं दिसते मला ते. तेव्हा सवय लागली होती. हा, तसं एक आपल्याला सवय लागली होती, म्हणजे कसा तो भाग त्यावेळेला होता सांगा, गणपतीचा पण सीझन होता, म्हणजे गणपतीच्या वेळेलाच मला वाटते आपली चालू होती लाईव्ह, म्हणजे कंटिन्यू मला वाटते 3-4 महिने आपण लाईव्ह होती, पण नंतर राहून गेली, ती सगळी राहूनच गेली. मग जेवढे लाईव्ह आहेत तेवढ्या सगळ्यांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. तर चला, पटपट कमेंट करा. अजून बरेचसे आपले फॅमिली अजून जॉईन झालेली नाही आहे,
आणि आपल्या अं, ताई आहेत त्या सगळ्या अजून मला वाटते स्वयंपाकात वगैरे असतील, कारण आज उपवास आज आहे. मोदक करायचे आता आज त्याचे. मोदक करायचे असतील. आता मी माझी लाईव्ह होती म्हणून जरा लवकर आवरून घेतलं. आणि माझं सकाळपासून तर काही नियोजन नव्हतं, पण मगाशीच ठरवलं की चला म्हणले लाईव्हवर आपण थोडा वेळ जाऊया. आणि आता आपला सोपान आवडता जेवण. सगळ्यांचा जो आहे सोपान जेवण. आपला डॉन, आपल्या फॅमिलीतला जो डॉन आहे, तर त्याचं पहिल्यांदा मी अतिशय चांगल्या प्रकारे त्याला पण चांगले मार्क मिळाले. सोपानचं लाईव्ह मध्ये स्वागत करते आणि त्याचं अभिनंदन करते. तर सोपान आणि मला काल सरांच्याकडून कळालं की छान मार्क मिळाले. तर अभिनंदन आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून आणि आमच्या परिवाराकडून. तर थँक्यू. आणि आम्हाला लवकरच तुझे पेढे मिळावेत. आणि आता वेळ असला तर भेटून जा, असला वेळ तर. कारण मी गेल्या वर्षी आग्रह केलेला नाही तुला, कारण 12वीचं वर्ष होतं आणि तुला नको डिस्टर्ब कशातच नको म्हणून आम्ही केलेलं नाही. तर तुझी सारखी आम्हाला आठवण येते. आणि आवाज कमी येत असला तर सांगा. तर खूप दिवस, होय होय ताई, खूप दिवसाची झाली लाईव्ह नाही आपली. मिटअपला सांगितलं, मिटअप झालेलं आहे. मिटअप झालेलं नाही. कोण म्हणते? सोपान. सोपान मिटअप झाला असतं तर आपलं असं जाहीर झाल्याशिवाय झालंच नसतं. ती झालं असतं तर सगळ्यांना कळालं ती असतं. सांगितले. होय का? नाही नाही नाही, सरांनी तुला मुद्दाम बोलले असतील तुला. तर नाही आहे, तू असल्याशिवाय आम्ही मिटअप कसं करणार? तू नियोजन कर, आपण मिटअप घेऊया. आणि अजून तुझं अजून दुसरं अजून ॲडमिशनचा अजून कालावधी आहे, तोपर्यंत बघ जमत असला तर करून घेऊया मिटअप. त्याबद्दल काहीच नाही. तर नवीन कोण कोण संजय दादा यायला आले काय? संजय दादा यायला पाहिजे. संजय दादा या पाहिजेत. होय, करूया. या की तुम्ही पण. तर थोडा वेळ ती का थांबले का? लायच्या हे केल्या बघ, तुझे पण मोबाईल रेंज गेली वाटतं. तर कॉंग्रॅच्युलेशन केले तर 40 रुपयेचं काय टाकलं. थँक्यू कुमार. खरोखरच फॅमिली होती. सोपान अभ्यासाला, बाकीचे विदेशात शिकायला गेले म्हणून लाईव्ह गेलं बंद. होय होय होय, नाही बरोबर आहे की. सोपानला तसं तर आम्ही सोपानची खूप काळजी घेतली. आम्ही लाईव्हच बंद केली, कारण त्याला आमची लाईव्ह आली की त्याला जरा तर मनात वाटणार लाईव्ह चालू आहे, चला अभ्यास जरासं थोडा वेळ जाऊया. मग त्याचा वेळ जाणार वाया, होय की नाही? आणि जर समजा तो नाही आला लाईव्हवर बंद केलं तर त्याच्या मनात कुठं सारखंच वाटणार नाही लाईव्हला गेलो नाही. त्यापेक्षा आम्ही ती लाईव्ह सोपान तुमच्यासाठी कॅन्सल केली. आणि तसंच त्याबद्दल आम्ही केली म्हणून निदान तू पास झालास बाबा. छान म्हणजे मार्क पण चांगले तेच म्हणलं नाही. मन आणि त्याला वाटलं असतं आमच्यात वेळ गेला असता, तसं नको. चला, सोपानचं सगळ्यांनी अभिनंदन करा. तर सगळ्यांनी सोपानचं अभिनंदन करा. पटपट पटपट. सोपान देव, सोपानचं मला सोपान आता दुसऱ्या सोपानावर गेला, दुसऱ्या पायरीवर गेला. सोपान आता सोपानच्या इंस्टाग्रामवर असतात माझ्या लाईक वगैरे. तर चला पटपट पटपट लाईक करा. कोण कोण थांबा. आणि अजून सुद्धा काय होतंय, लाईव्हला जॉईन आहेत पण नुसतेच व्हिडिओ पाहतात, त्यांनी प्लीज लाईव्हला कमेंट करा. त्याशिवाय तुम्ही आम्हाला समजणार नाही कोण कोण जॉईन झालेलं आहे ते. तर अगदी थोडा वेळ आपली लाईव्ह आहे, तर लाईव्हला या पटपट आणि जॉईन व्हा, कमेंट करा. अजून आपल्या ताई आहेत त्या बऱ्याचशा अजून ताई जॉईन झालेल्या नाहीत. कोणासाठी नवीन बघ. सोपान गेला दुसऱ्या पायरीवर. सोपान दुसरी, तिसरी, चौथी पायरी यशस्वीरित्या चढा.
लग्नाची पायरी विचार करून चढा. सोपान दादा काय म्हणायला लागले बघू बा. नाही सोपान नक्की चांगल्या सगळ्या पायऱ्या पार करणार आहे, त्याबद्दल काय शंका नाही. शंकाच नाही. तर या लवकर लाईव्हला जॉईन व्हा. अजून कुणाला अजून नोटिफिकेशन आपले गेलेले नाही आहेत, कोण अजून आपले भाऊ कामावरून यायचे असतील तर आता सर आलेले आहेत बघा. सर बोलतील थोडा वेळ. नमस्ते सर्वांना, सर्वांचं मनापासून स्वागत. संजय दादा नमस्ते, सोपान नमस्ते, पिहुलताई नमस्ते, कुमार काय आवाज त्यातला फक्त कमी करा, मोबाईलचा आवाज कमी. पप्पांचा फोन. मॅडम दादा आपल्या कोल्हापूरला येऊन गेले का नाही? कोण? नाही गेलेले नाहीत दादा काही येऊन गेलेले नाही आहेत, ते यायचे आहेत अजून. त्यामुळे ते बघूया आता कधी येत आहेत ते. त्यांना पण अजून वेळ मिळालेला नाही, त्यांच्या पण ड्युटी असतात, सगळ्या ड्युटी असल्यामुळे त्यांना यायला जमलेलं नाही. तर सरांना कॉल आलाय, सगळे गेले. तर चला पटपट लाईव्ह करा, हे करा, कमेंट करा. आणि ह्या मे महिन्यामध्ये आपलं चांगलंच बऱ्यापैकी चॅनलची आपल्या ग्रोथ झालेली आहे, कारण मला पण चॅनलला वेळ द्यायला मिळाला आणि व्हिडिओ पण मी त्यामध्ये रेग्युलर टाकलेले होते. आणि रेग्युलर व्हिडिओ टाकल्यामुळे आपला चॅनल पण मॉनिटाईज झाला, त्याचे पेन पण आलेले आहे, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेले आहे. आणि आज आपले 5,000 सबस्क्राईब पूर्ण झाले, ते केवळ तुमच्या मुळे. तर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि असंच प्रेम आपल्या ह्या चॅनलवरती राहू द्या. आणि तुम्हाला पण कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात. आता मला कमेंट आलेले होते की ताई तुम्ही म्हणजे जेवणाचे वगैरे असं व्हिडिओ टाकत जा, किंवा घरातील डेली रुटीनचं टाकत जा. पण काय होते तुम्हाला सांगते, आमचं जेवणाचं जर म्हटलं तर सकाळचं आमची खूप घाई असते. आम्हाला 7 वाजता आम्हाला सगळं जेवण पूर्ण बनवावं लागतं, आणि त्या घाईत ते व्हिडिओ घ्या, ते कॅमेरा व्हिडिओ करा, हे होत नाही. खूप घाई असते आणि त्यामुळे मी ते व्हिडिओ बनवत नाही. त्यासाठी मी जास्त ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ असतात, आपल्या शेतातले व्हिडिओ असतात, रेग्युलर जे असतात तेच व्हिडिओ आपल्याकडं म्हणजे मी जास्त बनवत असते. आणि जास्तीत जास्त मला रील्स वगैरे सुद्धा जास्त बनवते. त्याचा सुद्धा तुम्ही खूप त्याला चांगला सपोर्ट दिलेला आहे. आणि नवीन जेवढे लाईव्ह आहे तेवढं सगळ्यांनी प्लीज लाईक करा. आणि मला अजून काही लाईक दिसणं झाले, लाईक किती आहेत त्या, प्लीज लाईक करा. कारण आज पहिलाच आपला लाईव्हचा आपलं पहिलाच आज दिवस असल्यामुळं कुणाला अजून माहीत नाही आपली लाईव्ह चालू आहे ती. खूप दिवसांनी आपण घ्यायला लावली त्यामुळे. तर संजय दादा तिकडे पाऊस वगैरे आहे का? सोपान आता तू गावी आहेस का कुठं आहेस बा? सोपान गेला का काय? मी सोपान पप्पांच्या मोबाईलवर लाईव्ह लावायला लागलो. पप्पा त्याच्या म्हणतात मला लाईव्ह लावून दाखव. हा, मी त्यांच्या बाबांचा होता का? बरं. पिहुल काय म्हणते, डेली लाईफ वर वेब सिरीज काढा मॅडम. डेली लाईफ कसं होतंय डेली व्लॉगचं? डेली लाईफ वर तर ते कसं होतंय, सकाळपासून संध्याकाळचं जर रुटीन म्हटलं तर ते म्हणजे होईल शक्य. पण काय होते,
प्रत्येक गोष्टच आपल्याला प्रत्येक वेळेला तो कॅमेरा घेऊन ते होत नसते. घरच्या आपल्या जबाबदाऱ्या असतात म्हणा, ते होत नाही. पण करण्याचा मी प्रयत्न करेन, जेवढा वेळ देता येईल तेवढा मी आता यूट्यूबला देणार आहेच. आणि जेवढ्या ज्यांच्या ज्या बघा कमेंट कशा येतील त्यावर मी आता ठरवणार आहे की कशा प्रकारचा आता व्हिडिओ बनवायचा आहे. कारण बऱ्यापैकी सगळ्यांना मला माझे फॅमिली व्लॉग जास्त आवडतात. फॅमिली व्लॉगमुळे त्याला चांगले मला व्ह्यूज पण आहेत. आणि एक सांगायचं तर मला एक आपला व्हिडिओ चांगला व्हायरल झालेला आहे. तर तो चांगला व्हिडिओ म्हणजे संक्रांतीच्या वेळेचा आहे. त्या व्हिडिओनं मला माझ्या चॅनलला खूप चांगली ग्रोथ मिळवून दिली, चांगला व्हायरल झाला. किती 1.5 लाखच्या पुढं आपल्याला त्याचे व्ह्यूज मिळालेले आहेत. भरपूर व्ह्यूज मिळालेले आहेत त्याचे. त्याला सबस्क्राईब पण भरपूर मिळालेलं आहे. आणि त्यामुळे आपल्या चॅनलची चांगली सूरज भाऊ, तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे. तर कमेंट. हा, अरे बापरे, नमस्ते आंटी, किती दिवसांनी लाईव्ह वरती आलाय असं म्हणतात. अंकल कुठं आहेत? अंकल पण आहे तिथंच. नमस्ते सुरेश दादा. संजय दादा काय म्हणतात? सर्वच प्रकारचे व्हिडिओ असतात तिथे तुमचे, स्पेशल म्हणून काही नाही, पण ऑलराऊंडर व्हिडिओ आहेत. अंश निंबाळकर जॉईन झाल्यात. हाय मॅम म्हणतात. अंश वेलकम. कसे आहात दादा ताई? मस्त आहे आम्ही. तुम्ही कसे आहात? जेवढे लाईव्हला आहे तेवढं सगळ्यांनी लाईक करा प्लीज. आणि तुम्ही एक सांगते तुम्हाला, लाईकचं काय ते काय काय ना काय वाटतं ह्यांना लाईक केल्यानंतर ह्यांना खूप सारे पैसे मिळतात किंवा काय, असं काहीच नसतं. एक म्हणजे ते तर काहीच नाही. आणि त्यामुळं लाईक तुम्ही केली नाही केली, आपल्या व्हिडिओला असू दे, आपल्या रीलला असू दे किंवा आपल्या लाईव्हला असू दे, काही त्याचं नसतं. म्हणजे एखाद्याला वाटतं लाईक आपण केलं तर अमुक अमुक करू, काही नाही आहे. लाईकला काही नसतं. आमचं सगळं युजवर असतं. त्यामुळं आवडलं तर लाईक करा, हे आमचं म्हणणं कर्तव्य आहे. तुम्ही लाईक करा आणि आम्हाला त्यामुळं आणि प्रेरणा मिळते की बाबा आवडलं तुम्हाला म्हणून. हा एवढाच त्याचा मुख्य हेतू असतो. सोपानचे पप्पा जॉईन झालेले आहेत. वेलकम. सरदार सुतार जॉईन झाले आहेत. नमस्ते. तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे. मोहिनीताई जॉईन झालेले आहेत. तुम्ही इतक्या दिवसांनी कसे काय म्हणता? सहज आज आठवण आली, म्हटलं तुम्हाला भेटूया सगळ्यांना. बरेच दिवस लाईव्ह नाही, म्हटलं भेटून आपण लाईव्ह घेऊया एकदा, सगळ्यांचं कसं काय चालू आहे बघूया. आणि एक गुड न्यूज होती, ती गुड न्यूज पण द्यायची होती. तर आपली अगोदर लाईव्ह चालू होती त्यावेळेला आपले 2-2.5 हो, हजार होते. मंडळी अजून आपली आलेली नाहीत, म्हणजे ते सगळ्यांना नोटिफिकेशन गेलंय का नाही माहित नाही. होय, अगोदरची आपली मंडळी आता बऱ्यापैकी नाहीतच. ते त्यांना जर आता नोटिफिकेशन गेली तर ते लाईव्ह संपल्यानंतर सुद्धा हे लाईव्ह आपण पाहू शकते, कारण तेच आपण परत अपलोड होत असते. तर ते पाहतील आपला लाईव्ह. सूरज दादा म्हणतात जेवण झालं का? अजून आमचं जेवण नाही, संकष्टी आहे. झाले जेवण वगैरे तयार करून झाले. संकष्टी आहे त्यामुळे थांबलोय. म्हटलं संकष्टीचं चंद्रोदय झाल्यानंतर जेवायचं, संकष्टी सोडायची. अंश दादा किती दिवस वाट बघत होते म्हणतात. सूरज दादा तुमचं अभिनंदन. 15 तारखेला ते लग्नबंधनामध्ये अडकलेले आहेत. छान झालं. सगळ्यांच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन. नांदा सौख्य भरे, सुखानं संसार करा. 15 तारखेला झालं का? छान झालं, छान झालं. अभिनंदन. तुमच्या भावी जीवनासाठी आमच्या कुटुंबाकडून, आपल्या फॅमिलीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर जेवढे आले त्यांनी लाईक दिसत नाही तिथं. दिसते वरती नाही दिसत लाईक आहेत का? चला पटपट पटपट ज्यांनी जॉईन झाले त्या लोकांनी जरा लाईक करा, कमेंट करा, म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत करणं सोपं होतंय. चला कमेंट करा प्लीज.
काय गुड न्यूज आहे म्हणताय. तर गुड न्यूज म्हणजे आपले 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. हे आपलं आणि हे आजचं सर्व कसं तुमच्यामुळे शक्य झालंय तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. आणि याच्यात खूप मोठा वाटा आहे तो तुम्हा सगळ्यांचा सगळ्यांचा वाटा त्याच्यामध्ये खूप मोठा आहे. आणि या सगळ्याची सुरुवात संजय दादांनी त्याच्यामध्ये खूप सहकार्य केलं. म्हणजे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे, पण पण संजय सुरुवात जी आहे दादांनी ना सुरुवातीला खूप सहकार्य केलं. त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आणि त्यांच्यामुळं ते म्हणजे मग कसं झालं, मी नाहीच म्हणतो ते आता बंद कर, तर म्हटले नाही येत आहे आता इथंपर्यंत तुम्ही आला, हे चॅनल बंद करायचं नाही म्हटले, तुम्ही असंच चालू ठेवा. आणि त्यांनी मला चांगला सपोर्ट केला आणि तिथून पुढं त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पण थांबलो नाही आणि चालू ठेवलं आमचं. आयडी चेंज केली म्हणते सूरज दादा, म्हणजे अमोल अमोल. ते लग्न होणार होतं ना ज्या अरे वा, निशाताई जॉईन झाल्यात. निशाताई वेलकम. वेलकम. छान 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 छान. निशाताईंच्या कमेंट असतात. शुभांगीताई जॉईन झाल्यात, त्यांचे वेलकम. शुभांगीताई म्हणतात छान झाले काकू. निशाताई नमस्ते तुम्हाला पण. खूप छान सुंदर ताई भाऊ म्हणतात. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं 5K सबस्क्रायबर्स आपल्या युट्यूब फॅमिलीत पूर्ण झालेले आहेत. तर सगळ्यांनी लाईक करा प्लीज. लाईकचं कॉर्नरला 3 डॉट करायचं. तर निशाताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे. निशाताईंच्या कमेंट आता अलीकडे चांगल्या म्हणजे दिसायला लागले की ताई आहे ते, आणि आपलं चॅनल दिसले ते पटकन कमेंट करून जातात. आणि दुसऱ्या ताई येते आपल्या मीनाक्षी सातारकर ताई सुद्धा आपल्याला चॅनलला आपल्या भेट देतात नेहमी. तर आपल्या अजून ताई यायच्याच आहेत अजून बऱ्याचशा, पण ह्या आलेत ताई त्यांचं तर खूप आनंद वाटला. केक कुठं आहे? केक आपल्या मिटअपलाच होता त्यावेळेला करायचा. काय मिटअपच्या वेळा तुम्ही सगळे नसताना आम्ही इथे केक कापणार, तुम्ही बघणार, आम्ही खाणार आणि तुम्ही तसं बरोबर नाही. परवा एक आपण मागच्या महिन्यातच हे केलं आपलं पिन आल्यानंतर. अमोल दादा नमस्ते. अमोल दादा म्हणजे तेच आहेत. अमोल दादांचं पण लाईव्ह मध्ये स्वागत आहे. केक दुकानात आहे संजय दादा म्हणतात. दुकानात आणलेलं नाही, आपण ठेवला तिथेच, कारण सगळे आल्यानंतरच आपण तो केक आपण कट करणार, तोपर्यंत नाही. सुरेश सर काय थँक्यू म्हणतात. ते म्हणतात का अभिनंदन सर. सर थँक्यू सर. मी कायम सरांना सांगत असते, सर आपले व्हिडिओ पाहतात, कमेंट करतात सर्व. तर थँक्यू सर. असाच आम्हाला तुमचा सपोर्ट असू द्या. निशाताईंची कमेंट आली, लाईक करा लवकर म्हणतात. आल्या की आम्हाला सांगायचं काही कुठलं काम लागत नाही, त्याही बरोबर सगळ्यांना लाईक करायला सांगतात. चला लाईक करा, कमेंट करा, लाईक करा. चला सुरेश दादा म्हणतात आंटी आणि अंकल आता इथनं पुढं तुम्ही चॅनल बंद करू नका म्हणतात. चॅनल बंद नाही करायचं, लाईव्ह नाही बंद, लाईव्ह मध्ये आधी घ्यायची. आपण आठवड्यात एकदा दोनदा घेऊया लाईव्ह, वेळ मिळेल तसं खरंच घेऊया. आम्हाला खरंच खूप आठवण येत होती. कमेंट वाचले की आम्हाला लाईव्ह वरची आठवण यायची. त्यावेळेला खूप आपण एन्जॉय त्यावेळेला केलाय लाईव्ह वरती. खूप म्हणजे कसा वेळ जात होता, 2-2, 2.5 तास आपण 11, 11:30 पर्यंत आपली लाईव्ह चालायची. एवढं आपण लाईव्ह वरती बोलत होतो. हॅकर्स जॉईन झालेले आहेत, तुमचं स्वागत आहे. इनामदार साहेब जॉईन झालेले आहेत, तुमचंही स्वागत आहे. आपण सर्वजण लाईव्ह जॉईन झाला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज थोडस पहिल्यांदा आहे त्यामुळे सगळ्यांना माहिती नाही. निशाताई चालल्या, चला बाय बाय म्हणतात. निशाताई पटपट येतात, कमेंट करतात, सगळ्यांना लाईक करून मग आणि असू द्या कामं असतात वगैरे तेवढ्यात आम्हाला वेळ देतात. खूप छान वाटतं. आणि तुम्ही म्हणताय तसं आपण रेग्युलर आपण ठेवूया लाईव्ह. छान वाटतंय सगळ्यांशी बोलून वगैरे.
आणि आपला हा फॅमिली ब्लॉग आहे, लाईव्ह आहे, त्यामुळं सगळं मन मोकळं आपण इथं गप्पा मारतोय. तुम्ही सर्वांनी केलेल्या अभिनंदनाचा मनापासून स्वीकार. असेच तुमचं सहकार्य मिळत राहू दे हीच विनंती आहे. आज सुट्टी अजून सुरू आहे, 13 तारखेला सुरू होणार आहे शाळा, तोपर्यंत सुट्टी आहे. डॉक्टर साहेब कुठे गेले? डॉक्टर साहेब अजून लाईव्हला आलेले नाहीत. मनोरंजन कट्टा तानाजी राजे आमचे जॉईन झालेले आहेत. राजे, तुमचं स्वागत आहे. ऑनलाईन वर आलोय आज, बऱ्याच दिवसांनी आपली भेट म्हणतात. इनामदार साहेब म्हणतात का अभिनंदन करत आहेत सगळे. तर दादा, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आपले 5K पूर्ण झालेले आहेत. 5,000 सबस्क्रायबर्स आपली फॅमिली आपल्याला, मोठी आपली झालेली आहे फॅमिली आता. मोठी झालेली आहे. 5,000 प्लस सबस्क्रायबरने आपण सगळे म्हणजे आता आपलं चॅनल आहे ते परिपक्व होत चाललेलं आहे. अजून खूप लांबचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे, पण 5,000 सबस्क्रायबर्स आपले झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं सहकार्य खूप 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 मोलाचं आहे. असंच साथ, असंच सहकार्य तुमचे मिळत राहू द्या. स्वागत केले तुमचं. हा, भरत पाटील, नमस्ते, वेलकम. लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं. लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. थँक्यू. इनामदार साहेब, नमस्ते. अभिनंदन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या अभिनंदनाचा मनापासून स्वीकार. खऱ्या अर्थानं हे आपला सर्वांचं अभिनंदन आहे. आम्ही म्हणजे फक्त पुढं कोणतरी आहे आणि तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून हे सगळी जर्नी सगळी सोपी झालेली आहे. सुरेश दादा, का अंकल आंटीची तब्येत का तशी? आंटी खूप खराब दिसत आहेत, काय आजारी आहेत का? नाही, काय आजारी नाही आहेत. किरकोळ स्वरूपाचं काहीतरी सुरू असते, ताप असं काहीतरी, त्यामुळं थोडंसं आज त्या डल आहेत. पण म्हटलं आज 5K पूर्ण झालंय तर एकदा आज ऑनलाईन सेलिब्रेशन तर मागताय. 5,000 लवकर झाले पण 500 लवकर होतं ते दादा, बरोबर आहे. खरंच खरंच पहिले 500 सबस्क्रायबर व्हायला पावणे 2 वर्ष गेली. खरंच नाही होत नव्हती. आणि त्यात संजय दादांनी खूप मोठं सहकार्य केलं. ते बंदोबस्ताला गेले की तिकडे बरेचसे सबस्क्रायबर्स आम्हाला मिळायचे. 5K ची पार्टी आहे दादा, आहे. पार्टी करायची आहे. मीटअप जेव्हा असेल तेव्हा 5Kच आपलं सेलिब्रेशन आपण करणार आहे. सोपान तेच संजय दादा आहेत, संजय दादाच आहेत बहुतेक. त्यांनी मला सांगितलं तेच संजय दादा. संजय दादांचं ते काही वेळा नाव तसं पडतंय, त्यांचं ID चेंज केल्या बहुतेक. चला, पटपट कमेंट करा. नवीन कोण जॉईन झाले ते लाईक करा, कमेंट करा. लाईक करा प्लीज. चला, पट लाईक करा, कमेंट करा. तुम्ही विचारा बरं. भरत पाटील साहेब, तुम्ही पहिल्यांदा जॉईन झालाय का लाईव्हला? या अगोदर लाईव्हला जॉईन झाला होता? नवीन म्हटलं बरोबर आहे. सोपान हा नवीन वाटतंय. नवीन 5K ची पार्टी करूया. पार्टी तो म्हणतीये म्हणजे 2K झालं तेव्हा पण करायची होती पार्टी. ती राहून गेली. फक्त 1K झालं तर त्यावेळेला पण करायची होती. त्यावेळेला राहिलीच ती राहिली, त्या मी गेलीच नाही. ती परवा राहिली, ती केलीच नाही. 5,000 झाल्यावर करायची असं म्हटलं. पिन ज्या वेळेला आपला आला त्यावेळेला आपण पिन आला म्हणून युट्यूबची आपण छोटस आपलं केलेली होती घरच्या घरी. ती काय आम्ही म्हणजे लाईव्ह वरती केलेली नंतर, आणि तो व्हिडिओ पण आपण तो पाठवलेला. इनामदार साहेब, धन्यवाद. खूप काळजी घेतोय. चला या पटपट. इनामदार साहेब, हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. दादा, नाव भारी टाकलंय की आयडीचं. सोपान ओळखेल असं आहे का?
वर्ल्ड सबस्क्राईब हा, वर्ल्ड वाईड. नाही भरत ते पाटील, आय एम युअर ओल्ड सबस्क्रायबर बट दिस इज माय फर्स्ट टाइम ॲट ऑनलाईन. ओके, थँक्यू. थँक्यू थँक्यू. तुमच्या सपोर्टसाठी धन्यवाद. कुठून बोलताय भरत साहेब आपण? हा तुमच्यामुळे दादा राहिल्या एक हो पार्टी. होय, पार्टी राहायचं एकमेव कारण आहे, संजय दादांना सुट्टी मिळाली नाही. मराठा आरक्षणचा मुद्दा मध्ये आल्यामुळं त्यात तीच की तेवढंच राहिलं होतं. त्यांना हे मिळालं. एक सती आहे बोला की. हा, ॲडव्होकेट भरत पाटील. अरे वा 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 वा, छान छान. हा घरपंच आमचा विद्यार्थी आहे आणि एक खूप चांगला वकील आहे. विद्यार्थी बरोबर बरोबर, आता लक्षात आलं माझ्या. छान छान. सुरेश सर बोला की. हाय बोला, कमेंट करा. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. काल थँक्यू. काल झाली अॅनिव्हर्सरी. काल झालेली. थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. तसं म्हणजे वाढदिवस हा नेहमी रोजच असतोय. कालच्यापेक्षा आजचा दिवस हा वाढच असतोय. त्यामुळं काय कधी दिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. कधी लाईव्ह काल लाईव्ह घ्यायची की नाही? काल एक लग्न होतं. काल 2 लग्न होती. एक लग्न करून परत दुसरे लग्न होतं. परत आणि एक ठिकाणी गेलो, त्यामुळे घरी यायला वेळ झाला. त्यामुळं काल घ्यायची कॅन्सल झाली. आणि आम्हाला स्पेशल हे 5K झाले म्हणून आम्ही घेतली. आज काय ते अॅनिव्हर्सरीसाठी काय घेतली नाही. तर आमचे जावई बापू जॉईन झालेले आहेत. वेलकम. भरत, थँक्यू थँक्यू. थँक्यू. जावांचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे. नमस्ते. इकडेच ठेवून बोललेली परत इकडं सारखं बघायला जेवण लागतंय. झालं का म्हणते आज जावई बापू? नाही, नाही, आज नाही, आज जेवण नाही संकष्टी झालं. आहे. चंद्रोदय झाल्यावर मगच. चला पटपट पटपट. अंकल आणि आंटी 1.5 महिन्याची सुट्टी झाली की बस. आता आता चालावं लागेल. आपल्या ड्युटीला नागपूरला जायचं 1 तारखेला. आमचे पण 1 तारखेला जादा तास सुरू होतात. आम्ही बी आता 1 तारखेला ड्युटीला जाणार. नागपूरला ड्युटी. हम्म. होय, आपल्या सगळे जबाबदाऱ्या ह्या छान सांभाळाव्याच आहेत, लागतात. सगळे होय की छान आहेत. आणि आज लाईव्ह आहे. आपले सबस्क्रायबर्स 5K पूर्ण झालेत, त्याबद्दल. आपली फॅमिली आता मोठी झाली म्हणून ही गुड न्यूज तुम्हाला द्यायची होती, म्हणून म्हटलं आज लाईव्ह यायचं. तर ही आजची लाईव्ह आहे ती 5Kच्या प्रित्यर्थ आहे. चला पटपट पटपट कमेंट करा. कमेंट केलं की आता 10 आम्हाला पटपट वाजल्यानंतर बोलायचं. चंद्रोदय झाला की मग आपल्याला लाईव्ह बंद करायला लागेल. तेव्हा पटपट पटपट जे आहेत त्यांनी कमेंट करा, म्हणजे तुमचं स्वागत करणं सोपं होतंय. आणि जसा वेळ मिळेल तसं आपण लाईव्ह घेऊया. आणि त्याचं मी पोस्ट टाकेन की लाईव्ह आज आहे नाही आहे, तुम्हाला ते लगेच येणार. धन्यवाद धन्यवाद. जावई बापू कॉंग्रॅच्युलेशन म्हणाले. थँक्यू. जावई बापू इकडे आवाज थँक्यू नासूक आवाजात. तसं काय नाही. मी पण आयडी बदलली म्हणतात. असं होय? संजय दादाने आयडी बदललेली आहे. संजय दादाने आयडी बदलली. फॅमिली मोठी झाली. होय होय काय म्हणते सर? काय म्हणते? बरोबर बरोबर. म्हणते बरोबर.
आंटी अंकल माझी पण पार्टी द्यायची राहिली होय आहे होय तुम्हाला. द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे. सगळं आमची पण राहिल्या तुमची पण राहिल्या एकमेकात आता ते सांभाळून घ्या. सांभाळून घेऊया म्हणजे तुम्ही पण नील आम्हाला करूया, नील नाही राहणार. आता नील करूया. दोघंच हातात नील झालं. वेलनेस कोच अभिमन्यू खेडकर आधी. जॉईन झालेले आहेत. वेलकम दादा, आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे. दीपक काशीद जॉईन झालेले आहेत. दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. शुभांगीताई थँक्यू थँक्यू. कोल्हापूर, आपण कुठून जॉईन झालाय? खेडकर साहेब आपण कुठून जॉईन झालाय? सूरज दादा पार्टी द्या म्हणतात. सूरज दादा पार्टी देणारच आहेत, ते म्हटलेच की आता पार्टी माझी ड्यू आहे. चला पट कमेंट करा. काय म्हणतात? पाथर्डी. पाथर्डी. पाथर्डी होऊन काय? बर बर बर, पाथर्डी अहमदनगर जिल्ह्यामध्ये. 5 मिनिटं शिल्लक आहेत, कमेंट करा म्हणतात लवकर. तुमचं channel आहे का? तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे छान तुमचं. छान छान लाईव्ह तर आपल्या लाईव्हला जॉईन व्हा, तसेच आपले व्हिडिओ पहा, लाईक करा प्लीज सगळ्यांनी. आम्ही कोल्हापूरहून आहोत. थँक्यू. थँक्यू सो मच सगळ्यांना. खेडकर साहेब आम्ही आहोत कोल्हापूरहून. चला पट शेवटचे 4 मिनिटं. अॅनिव्हर्सरी व्लॉग टाकला नाही. नाही तसलं ते काय आम्ही म्हणजे तो तसं व्हिडिओ केलेला नाही. व्हिडिओ काय केलेला नाही, म्हणजे घरगुती स्वरूपात आपण घरगुती केलंय, स्वरूपात त्यामुळे आम्ही जास्त आपली अॅनिव्हर्सरी साजरी केलेली आहे. मग ते काय तुमच्या सोबतच करायची होती, पण आम्ही तसं नियोजन होतं, पण आम्हाला यायला वेळ झाला, यायला वेळ झाला आणि मग त्यामुळं नाही. लाईव्ह वरच आम्ही करायचं ठरवलं होतं की, पण ते परत म्हटलं तरी 5 होते कम्प्लीट, मग बघूया. बंडू जॉईन झाला. हा तर आनंदचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे. आमचे भाऊ जॉईन झालेले आहेत. हा वेट करत होता, पण आम्हाला यायला वेळ झाला त्यामुळं जमलं नाही. मोहिनीताई अभिनंदन म्हणतात, हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणतात. थँक्यू ताई, मनापासून धन्यवाद. चला अजून कोण राहिला असेल तर एखादा मेसेज करा, म्हणजे तुमचं स्वागत करून आपण लाईव्ह थांबवणार आहे. आता जेवण आता आरती केल्यानंतर गणपतीची संकष्टी आज आहे, आणि या संकष्टी दिवशी आपल्याला गुड न्यूज मिळालेली आहे 5K ची. तर चला आता आपण लाईव्ह म्हणजे लाईव्हला आपल्या पूर्णविराम देऊया, आणि नंतर अशी लाईव्ह आपण घेणार आहे. अजून कोण चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करत जा, व्हिडिओ आपले बघत जा. तर कुणाचं जर लाईव्ह मध्ये स्वागत करायचं राहिलं असलं तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते, आणि थँक्यू सगळ्यांचं जो आजपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट दिलेला आहे. असा सपोर्ट तुमचा कायम इथून पुढे असू द्या, असंच प्रेम आपल्या चॅनलवरती असू द्या. अजून तुमच्या काही आम्हाला सूचना असतील किंवा कुठला काही तुम्हाला आमच्याकडून अपेक्षित असेल ते सांगा, त्या पद्धतीने आपण व्हिडिओ बनवूया. आणि आजचा लाईव्ह आपण इथेच संपला असं आपण जाहीर करूया. एकच मिनिट फक्त. स्नेहदीप दादा जॉईन झालेले आहेत सोलापूरहून, त्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत. आणि आता आपण चंद्रोदय झाला, त्यामुळे बऱ्याच जणांची संकष्टी आहे, त्यामुळे आपण लाईव्हला आता पूर्णविराम देतोय.
आपण सगळेजण जॉईन झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर ओके बाय बाय सगळ्यांना बाय, गुड गुड नाईट. नाईट. नंतर भेटू नवीन आनंदी video राहा, मध्ये. सुखी राहा. पुन्हा भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. चला गुड नाईट. बंद कसं नाही बंद. ओके. हो घेऊया लाईव्ह लवकर घ्या म्हणतात. बाय बाय फ्रेंड्स. काय झालं? ओके कृष्ण. शिव करून स्टॉप स्क्रीन.